नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हिंदू पंचांगानुसार सन 2026 अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचे असेल. 17 मे ते 15 जून दरम्यान अधिक मास असणार आहे. या अधिक मासाला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या काळात अधिक धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. अधिक मासात केलेल्या कर्माची फळ अनेक पटीने वाढतात. हिंदू पंचांगानुसार अधिक मास 13वा महिना दर 3 वर्षांनी येतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड म्हणून मानला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाही. तेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो. तेव्हा पहिल्यांदा अधिक मास आणि दुसऱ्यांदा शुद्ध मास असं म्हणतात. चंद्र आणि सूर्य वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी येत असतो. या महिन्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. तुमच्या जीवनावर नकारात्मकतेचा प्रवाह रोखण्यासाठी हा महिना काही नियमाचे पालन केले पाहिजे, ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. 1. अधिक महिना हा पवित्र महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती, पुण्य आणि अत्यंत लाभ मिळते. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. श्री हरी विष्णूंनी सांगितल्याप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये भूमिशयन व्रत करावे. म्हणजेच काय की बेडवर झोपायचं नाही, गादीवर झोपायचं नाही. संपूर्ण अधिक मास खाली फरशीवर सतरंजी किंवा घोंगडी किंवा चटई टाकून त्यावर झोपायचं आहे. मग ते तुम्ही दुपारी झोपण्यास व रात्रीच झोपणार असो किंवा बसणं, अगदी बेडवर बसायचं देखील नाही. अधिक मासात दान, जप, तप, पूजा, पाठ आणि गोमातेची सेवा करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. तसेच अधिक मासात रामायण, भगवद्गीता यासारख्या धार्मिक ग्रंथाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी या महिन्यात आवर्जून दान केले पाहिजे. अधिक महिन्यामध्ये दानधर्म तुम्ही वस्त्रदान, दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जातात. विशेषतः अनंताचे दान, दीपदान आणि काचेच्या भांड्यात मालापोवा दान करणे अत्यंत शुभ असते. अधिक महिन्यामध्ये अनारसे, बताशे, खारीका, सुपारी किंवा 33 संख्येमध्ये तुम्ही सतपात्र म्हणजे पात्रासह दान करू शकता. आता जावयाला दान देणे ही वेगळी गोष्ट आहे. जे दान आहे ते एखाद्या मंदिरामध्ये गुरुजींना किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता. अधिक मासात एक वेळ जेवण करून सुद्धा तुम्ही अधिक मास पाळू शकता किंवा मग उपवास करू शकता. या महिन्यामध्ये अन्नदान करू शकता. संपूर्ण धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मासात गाईला गोग्रास खाऊ घालू शकता. जोड भोजन म्हणजे एखादा जोडपं बोलवायचं आणि संपूर्ण अधिक मास त्यांना दुपारचे किंवा रात्रीचे जेवण घरी शेव घालवायचा किंवा तुम्ही एखादी सवाशीण स्त्री तुम्ही बोलावू शकता. तिला सुद्धा तुम्ही संपूर्ण अधिक मासामध्ये जेवण घालू शकता. हे व्रत देखील बऱ्याच महिला करत असतात. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये आवळी स्नान करू शकता, तीर्थस्नान करू शकता. आता तीर्थस्नान तर आपण दररोज काही करू शकत नाही, पण मग काय करायचं तर मास सुरू होण्याच्या अगोदरच पूजा साहित्याच्या दुकानामधून गंगाजल आणून ठेवायचं आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे एखादे तीर्थक्षेत्र असेल किंवा नदी असेल तर त्या नदीचे पाणी तुम्ही घरी आणून ठेवायचं. संपूर्ण अधिक मास रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये ते पाणी आणि गंगाजल थोडंसं मिक्स करून त्याच पाण्याने स्नान करायचं. या महिन्यामध्ये धरण पारण भोजन हे व्रत तुम्ही करू शकता. म्हणजे एक दिवस जेवण करायचं, एक दिवस उपवास करायचा. हे व्रत पण तुम्ही करू शकता किंवा आपण दुसऱ्या पद्धतीने देखील धरण पारण करू शकतो. ते म्हणजे दिवसातून फक्त एकदा जेवण करायचं. म्हणजे आपण संध्याकाळी एकदा जेवण करायचं असं देखील करू शकतो. म्हणजे तुम्ही संध्याकाळी एकच टाइम जेवण करायचं किंवा सकाळी एकच टाइम जेवण करायचं. भगवान श्री हरी विष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो.
म्हणून या महिन्यात काही जण आवळ्याच्या झाडाखाली आपल्या धार्मिक अधिष्ठान, जप तप, धार्मिक विधी सुद्धा करतात. तर काही जण आवळ्याला कोरून त्यामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा देवासमोर किंवा अगदी मंदिरात जाऊन दिवा समोर लावतात. हे सुद्धा पुण्यकारक मानलं जातं. या महिन्यामध्ये केली जाणारी काही लोकप्रिय व्रत सुद्धा जी आवर्जून वर्षानुवर्ष महिला करतात, त्यामध्ये हळदी कुंकू व्रत, स्वस्तिक व्रत, लाखोली व्रत, त्यानंतर गोपद्य व्रत देखील केलं जातं. अधिक महिन्यात दररोज तुळशीची पूजा केली जाते किंवा एखादी सवाशीण बोलवून तिची रोज ओटी भरली जाते किंवा एखाद्या सवाष्णी स्त्रीला बोलावून रोज तिला चहा आवडत असेल तर चहा, दूध आवडत असेल तर दूध, मग तुम्ही न चुकता दररोज बोलावून सकाळी चहा किंवा संध्याकाळचा चहा किंवा सकाळी दूध किंवा संध्याकाळी सुद्धा दूध असं न चुकता नित्यनेमाने पूर्ण महिनाभर म्हणजेच अधिक मास संपेपर्यंत सकाळचा चहा किंवा संध्याकाळचा चहा जे काही तुमच्या यथाशक्तीने तिला द्यायचं असेल ते तुम्ही पूर्ण महिन्यामध्ये करू शकता. अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. जगन्नाथपुरीच्या प्रदेशाला पुरुषोत्तम क्षेत्राचे म्हटले जातं. पुरुषोत्तम महिन्यात म्हणजेच अधिक महिन्यात तेथे भेट देण्यात अत्यंत शुभ मानले जाते. जर तुम्ही जगन्नाथाला भेट देऊ शकत नसाल तर जवळच्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करा. गंगा किंवा इतर नद्यांमध्ये स्नान करणे, मंदिराची सेवा करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. या अधिक मासात आपल्या देवघरातील शालिग्राम मूर्तीसमोर संपूर्ण महिनाभर तुपाचा अखंड दिवा तेवत ठेवा. जर तुमच्याकडे शालिग्राम नसेल तर तुम्ही भगवान विष्णूच्या फोटोसमोर दिवा लावा. हा शुभ प्रथमेमुळे मागील सर्व जन्मातील पापाचे क्षालन होते आणि आपल्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी, आपल्याला खूप चांगले असे जीवन लाभते. जर तुमच्याकडे भगवान विष्णूचा फोटो नसेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर देखील असा शुभदायी दिवा नक्कीच प्रज्वलित करू शकता. पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा अखंड तेवत राहणारा दिवा प्रज्वलित करावा. या अधिक महिन्यामध्ये पुरुषोत्तम महात्म्याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. हे शक्य नसल्यास भगवद्गीतेचे पठण करावे किंवा दररोज गीतेचे किंवा पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायाचे अर्थासह पठण करावे. या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचे सुद्धा पठण करण्यात अत्यंत शुभ मानले जाते. विष्णू सहस्त्रनाम तर आवर्जून पठण करावे. तसेच रामरक्षा स्तोत्राचे पठण करू शकता. अधिक मासामध्ये विवाह, गृहप्रवेश, मुंज, बारसे, मंडळ यासारखी शुभ काम, मंगलमयी कार्य केली जात नाहीत असे मानले जाते की या महिन्यात शुभ कार्य केल्यास अनपेक्षित फळ मिळते. या महिन्यातच केस कापणी टाळावी. या अधिक मासात सात्विक जेवण करावे. तामसिक पदार्थ, कांदा, लसूण, मांस, मच्छी पूर्णपणे वर्ज्य करावे. अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात जावयाला श्री विष्णूचे रूप मानून 33 अनारसे, तांब्याच्या किंवा चांदीच्या दिवा आणि ताट असे नवीन कपडे वाहन देण्याची परंपरा आहे. या प्रथेला त्याला आपण धोंड्याचे जेवण असे म्हणतो. अधिक महिन्यात आवळा आणि तिळाचा उटणं संपूर्ण महिनाभर अंगाला लावून नंतर आंघोळ केली जाते. महाविष्णूंना आवळा अत्यंत प्रिय समजला जातो. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 संख्येला महत्त्व. दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात 33 दानाला अत्यंत महत्त्व आहे. अनारसे, बत्तासे, रेवड्या, मोदक, बर्फी सप्तधन्याशी दिली जातात. अनारसे, बत्तासा यासारख्या पदार्थांचे नग हे 33 असावेत. दीपदान, तांब्याचे पात्र, वस्त्रदान या गोष्टी दान कराव्यात. आर्थिकते त्याप्रमाणे तुम्ही सोने चांदी देखील दान करू शकता. अधिक मासात जावई, गायी आणि देवी देवता यांचे पूजा मानपान करावा. अधिक मासात महात्म्ये वाचणे, लक्ष्मी मातेची पूजा करून तिची ओटी भरणे, जावई मेहुण्यांचे भोजन, विष्णू सहस्त्रनाम पठण या सर्व गोष्टी आवश्यक कराव्यात. भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळण्यासाठी दीपदानाला या महिन्यात अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार जावयाला निरंजन दिल्यामुळे तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतात. म्हणून या महिन्यात अनेक जावयाला
अनेक जण जावयाला अधिक मासात घरी बोलवतात, त्यांच्यासाठी छान छान खाद्यपदार्थ बनवतात. त्यांच्यासोबत 33 अनारसे, ते 33 बत्तासे आणि त्याचबरोबर एक चांदीचे निरंजन देतात. ते 33 दिव्यांचे जावयाचे औक्षण करतात. हीच परंपरा पूर्वीपासून चालत आलेली आहे. अधिक महिन्यात भगवंतासाठी निष्काम भावनेने धार्मिक कार्य करण्याचा प्रघात आहे. त्यामुळे आपल्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांचे प्रायश्चित्त करून त्यातून मुक्त होऊन पुण्य कमावण्याचा राजमार्ग याच अधिक महिन्यात आहे. म्हणून असं म्हटलं जाते की दर 3 वर्षांनी येणाऱ्या या अधिक महिन्यात आपल्याकडून स्वतःचं आत्मशुद्धीकरण करून घेण्याची ही मोठी पर्वणीच आहे. 3 वर्षातून अधिक महिना येतो, त्याला अधिक मास किंवा मग धोंड्याचा महिना असं आपण म्हणतो, किंवा मग पुरुषोत्तम मास असंही म्हणतात. हा काळ धार्मिक, आध्यात्मिक आणि दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे वरील नियमाचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर भगवान विष्णूंची विशेष कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. म्हणून तुम्ही विष्णुरूप जावयाचे लाड जरूर करा. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली